मार्च 1665 मिर्झाराजे जयसिंग 40,000पेक्षा जास्त सैन्य घेऊन पुण्यात पोहोचला आणि पुण्याच्या मातीवर शस्त्रांची खणखण ऐकू येऊ लागली. पुण्यात मोगली सैन्याने लूट केली. भीती, दबाव आणि दहशतीचं वातावरण तयार करण्यात आलं. जयसिंगने महाराजांच्या विरोधात असलेल्या सर्व शत्रूंना एकाच वेळी उठाव करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. स्वराज्याच्या आतून फूट पाडण्यासाठी सरदार, जहागीरदार यांना फितूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. ही लढाई केवळ रणांगणावरची नव्हती, ती निष्ठेची आणि धैर्याची परीक्षा होती. आणि मग पुढचा डाव उघड झाला. पुण्यातील हालचाली पूर्ण होताच मिर्झाराजे जयसिंगची फौज पुरंदरच्या दिशेने रवाना झाली. जणू एक महाकाय वादळ स्वराज्याच्या किल्ल्यांकडे सरकत होतं. पुरंदरच्या दिशेने जाणारी ही वाट इतिहासात केवळ रस्ता नव्हती, ती एका निर्णायक संघर्षाची नांदी होती. मिर्झाराजे जयसिंग, दिलेर खान किंवा त्या हजारोच्या मोगली सेनेला जराही कल्पना नव्हती की पुरंदरावरती एक असा योद्धा शिवरायांनी तैनात केला होता, जो योद्धा शतकामध्ये जे काही सर्वोच्च योद्धे जन्माला येतात त्यांपैकी एक होता. पुण्याचं द्वार असलेल्या या पुरंदर किल्ल्यावर किल्लेदार म्हणून शिवरायांनी मुरारबाजी देशपांडे यांची नेमणूक केली होती. त्यांच्यासोबत 2,000 मावळे देखील होते.